नमस्कार. लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही हा सुंदरसा जो फ्रॉक पाहताय तो मी विहासाठी शिवलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ मला करावासा वाटला म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर हा छान असा फ्रॉक घरामध्ये कापड हे पडून होतं, त्याच्यामुळे मला असं वाटलं जो रिकामा वेळ आहे, कारण घरामध्ये सध्या आम्ही दोघीच असतो, विहा आणि मी. तर रिकाम्या वेळामध्ये मी विहाला छान असा हा फ्रॉक शिवलेला आहे आणि तिला तो घातला देखील. तिला इतका सुंदर दिसत होता. हा बो वगैरे मी तयार करून लावलेला आहे. इथे गळ्याला बो लावलेला आहे, नंतर दोन्ही खांद्याला फ्रिल लावलेली आहे, बेल्ट लावलेला आहे आणि छान असा चुनी पाडून घेर शिवलेला आहे. तर असा व्हिडिओ मी फ्रॉकचा केलेला आहे आणि विहाला तो फ्रॉक घातलेला आहे, तो देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त एवढंच आहे की सध्या माझा डाव्या बाजूचा हात काम करत नाही जास्त. माझं मध्ये थोडा हाताला प्रॉब्लेम झालेला, तेव्हापासून तो हात जास्त चालत नाही आणि मला व्हिडिओ म्हणजे करायला एका हाताने मोबाईल धरता येत नाही आणि दुसऱ्या हाताने म्हणजे डाव्या हाताने मोबाईल धरताच येत नाही आणि उजव्या हाताने मी काम करते, म्हणून मग मी कटिंगचे वगैरे व्हिडिओ जास्त दाखवलेले नाही. पण शिवताना एका हाताने थोडंसं शिवणकाम करताना दाखवलेलं आहे, त्याच्यानंतर चुन्या पाडताना दाखवलेलं आहे. म्हणजे तो व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल ते काम मीच केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर विहाला फ्रॉक घातलेला पण व्हिडिओ टाकलेला आहे मी, पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. तर व्हिडिओ तुम्ही समजून घ्या. आणि खरंच खूप मी आत्ता जो माझा रिकामा वेळ आहे तो असाच लावणार आहे मार्गी. आता 2-4 दिवसापूर्वी मी छान असे केसाचे बो शिवलेले रिकाम्या वेळामध्ये घरामध्ये. आता पावसाळ्यामध्ये कुठे बाहेर जाऊ शकत नाही, शिवाय विहायला घेऊन मला इथे वेळ काढायचा आहे, म्हणून मग हे आता असे उद्योग चालू करणार आहे. रेसिपी करायला अजून जमत नाही किचनची, दुसऱ्याला मदतीला घ्यावं लागतं. पूर्वी मी स्वतःच सगळं करायचे, पण आता हे मला करता येतं एका हाताने चांगलं, म्हणून मी हे केलेलं आहे. तर छान असा फ्रॉक विहाने घातलेला तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहात आणि सुंदर असा फ्रॉक मला हा आवडलेला आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे. आणि त्यामध्ये विहा इतकी छान दिसत होती, तुम्ही आता पुढे पाहाल व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.